नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 4 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. आपल्या मित्राबरोबर काहीतरी मस्तीखोर उत्साही करण्यासाठी एकदम योग्य दिवस. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आनंदात आनंद मिळविण्यात तुम्ही मशगूल राहाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात आज तुम्हाला एक बदल जाणवणार आहे. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसांसाठी काही उत्तम आठवणी एकत्र करू शकता. आपल्या कॅमेऱ्याचा उपयोग करणे विसरू नका. उपाय: तुळशीची पाने दररोज खाल्ल्याने आरोग्यासाठी चांगले असेल. वृषभ राशी, या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. डोळे सगळं सांगतात आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात. दिवस उत्तम आहे. सिनेमा, पार्टी आणि मित्रांसोबत फिरायला जाण्याचीही शक्यता आहे. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. मित्रमंडळी समवेत तुम्हाला खूप धमाल करायला वेळ मिळेल. परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. उपाय: योग आणि ध्यानात कुटुंबातील सदस्यांना सामील करा आणि कौटुंबिक संबंधांना घनिष्ठ करा. मिथुन राशी, तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल. हे तुम्हाला आज कळेल. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. आज तुम्ही लग्नाच्या समारंभात जाऊ शकता. तिथे दारूचे सेवन करणे तुमच्यासाठी घातक असू शकते. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्याचा तिला राग येऊ शकतो. तुमच्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा. अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. हुशारीने गुंतवणूक करा. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. उपाय:
चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी अल्कोहोल आणि मांसाहारी अन्न खाऊ नका. कर्क राशी, संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकता, परंतु या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेच्या आधी परत येऊ शकता. दिवस उत्तम आहे. आज तुमचा प्रिय तुमच्या कुठल्या गोष्टीवर खूप आणि मनमोकळा हसेल. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या, अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी सूर्य चालीसा आणि आरती वाचा. सिंह राशी, आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेला दुखावू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. मनातील गोष्टी तोंडावर आणणे गरजेचे आहे, यामुळे प्रेम वाढते. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. उपाय: दिवसाच्या एका जेवणात मीठ खाऊ नका, याने प्रेम संबंध चांगले राहतील. कन्या राशी, आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालविण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. आज तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत असाल. तुमच्या या व्यवहाराने तुमच्या घरातील व्यक्ती चिंतित होऊ शकतात. रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. उपाय: आपल्या निष्क्रियतेपासून सोडवणूक करण्यासाठी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. तूळ राशी, दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका. तारे इशारा करत आहेत की कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकते. हा प्रवास मजेदार राहील
आणि तुमच्या प्रिय लोकांची साथ मिळेल. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. झटपट पैसा कमवण्याची तुम्हाला इच्छा होईल. मुलांकडून एखादी थरारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. उपाय: कोणत्याही मुलीचे मन दुखावू नका व आपल्या प्रेयसीचा सन्मान केल्याने लव्ह लाईफ चांगली चालेल. वृश्चिक राशी. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमच्या काहीशा उदास वाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर भडकेल. जर तुम्ही आपल्या दिवसाचा व्यवस्थित सदुपयोग केला तर तुम्ही रिकाम्या वेळेचा चांगला उपयोग करून बरीच कामे करू शकता. पत्नी तुम्हाला आनंदी करेल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अनेक अडचणी येतील. उपाय: लक्ष्मी चालीसाचे पाठ करा आणि देवी महालक्ष्मीची स्तुती करा, ज्याने तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये आंतरिक समज आणि विश्वास वाढेल. धनुराशी. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे. त्याचा सुखद अनुभव घ्या. वरच्या पदावरील व्यक्ती पुढे ढोपर घासावे लागेल. उत्तम अन्न, रोमॅन्टिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत. आज तुम्ही रागात कुटुंबातील कोणी सदस्याला चांगले वाईट बोलू शकता. तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी राहाल. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या कामात नाक खुपसणे आज टाळले तर बरे. उपाय: कौटुंबिक संबंध घनिष्ठ करण्यासाठी घर किंवा कार्यालयात केळीच्या झाडाची मुळे ठेवा. मकर राशी. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. तुमच्या जोडीदारासमवेत रोमांस करण्यासाठी आज दिवस खूप चांगला आहे. कुठले वाद्ययंत्र वाजवत असाल तर तुमचा दिवस संगीतमय होऊ शकतो. प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका. कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावे लागू शकते. मित्रमंडळी बरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील,
पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी जावे लागेल. उपाय: वित्तीय जीवनाला उत्तम बनवण्यासाठी घरात रिकाम्या भांड्यात कांस्याचा तुकडा ठेवा. कुंभ राशी. तुमच्या घरातील कुणी जवळचा व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल, ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ती वेळ तुम्ही निभावून न्याल. तुम्हाला आपल्या जीवनात आज कुठल्या खास व्यक्तीची कमतरता वाटू शकते. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे, अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. वयोवृद्धांची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. उपाय: हनुमानजीच्या मंदिरात बुंदी आणि लाडूचा प्रसाद चढवल्याने पारिवारिक आयुष्याच्या समस्या दूर होतील. मीन राशी. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठला सिनेमा पाहू शकतात. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं का म्हणतात ते तुम्हाला आज कळेल. सुट्टी संपली आहे यावर विचार करण्याऐवजी बाकी उरलेले दिवस तुम्ही कशा प्रकारे उत्तम बनवू शकता यावर विचार करा. धर्मपरायण व्यक्तीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मनशांती मिळवून देतील. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवीन मित्र लाभतील. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हालाही ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळे विसरून जाणार आहात. उपाय: आईसोबत चांगले संबंध ठेवा व तिचा चुकूनही निरादर करू नका. याने पारिवारिक आयुष्य चांगले चालेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.